तरतरीत राहायला पाहिजे, कारण की आज आपल्याला इतका आनंद होतोय आणि एक दुःख पण वाटतंय की आम्ही सर्वजण 3 दिवस एकत्र राहिलो एका ठिकाणी. आपला जास्तीत जास्त वेळ म्हणजे 24 तासापैकी 20 तास जवळजवळ, आणि कालचे तर जवळजवळ 21 तास तरी आम्ही एकत्र घातलेले आहेत, कारण काल आम्ही 3 तास झोपलेलो आहे. तर आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि इतकी एन्जॉयमेंट केली आणि भरपूर काही आपण शिकून गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय की आपण सर्वजण पहिला PRBला थँक्स करूया की त्याने आपल्याला एक मोठं एक अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली आणि आम्ही खरोखर भाग्यवान समजूया की काम केलेलं आहे येण्यासाठी. कारण की मी पण MNA मध्ये अनेक कंपन्या केल्या, परंतु असं सिस्टमच मी कुठं बघितलेलं नाही. आम्ही पल्स मध्ये 6 वर्ष केली, परंतु 6 वर्षामध्ये कुठल्या लीडरने किंवा कंपनीच्या कुठल्या व्यक्तीने कुठल्या ट्रेनरने आम्हाला कधी शिकवलं नाही. फक्त आले की फक्त कंपनी बद्दल सांगणार की कंपनी अशी आहे तशी आहे, कंपनीचा इन्व्हेस्टमेंट इथं आहे, कंपनीची गुंतवणूक तिथं आहे, इतकं सांगायची. परंतु हे LTP मध्ये आले आपण कंपनी बद्दल कोणी सांगितलं नाही, कारण की कंपनी काय आहे हे प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे कंपनी बद्दल सांगायची गरज नाही. हे आपण किती कमवायचं, कसं कमवायचं हे फक्त शिकण्यात आपल्याला इथे भरपूर मिळालं आहे. खरोखर इथं धन्यवाद मानूया विजय अल्पेट सर यांचा जबरदस्त यांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर वन्यश्री विवेकानंद सर की ज्यांनी न बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इथं बोलून दाखवलेलं आहे. जी व्यक्ती तोंडातनं प्र काढत होते आपले हरिभाऊ हरिभाऊंना बोलता येत नव्हतं, आणखी काही लेडीज सुद्धा मी बघितलं की त्यांनी बिनधास्तपणे शीतल मॅडम ज्या वेळेला कारण डेअरिंग येत होतं की लाकूड फोडायचं असू दे किंवा आगीतून जायचं असू दे, ते सरांनी त्यांच्याकडनं करून घेतलं की शिवाय सोडलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सर्वजण पहाटेचा व्यायाम करून काल जात होतो आणि एक व्यक्ती ती म्हणजे आलिम सर, आम्ही सगळा व्यायाम करत होतो, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा विचार होता की ती बॅग घेऊन हातात चावी घेऊन असं सगळं व्यायाम करत होतो. साईडला थांबलेली सरांचं लक्ष होतं पूर्णपणे की ती व्यक्ती का थांबली त्यांना माहित होतं, कारण की हातात चावी होती, साईडला बॅग होती. सर्वजण तुम्ही निघून गेला, परंतु आम्ही 5-6 जण थांबलो. त्यावेळेला रणवाडे सरांनी हे दाखवून दिलं की ती व्यक्ती पाठीमध्ये हातायची 2 पाऊल पुढे टाकून सरळ आपली बॅग घेऊन आपल्या रूममध्ये गेली. आणि ती व्यक्ती म्हणजे आदिल सर. खरोखर एज्युकेशन सिस्टम आपल्याला त्यांनी आम्हाला वाटतं भरपूर आम्ही ज्ञान घेतलंय असं वाटलं, परंतु रणावळे सरांनी आम्हाला आश्चर्यचकित करून टाकलंय की आम्ही फक्त तुम्हाला 1% ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे सरांकडे किती ज्ञान आहे, म्हणजे सरांकडे किती ज्ञान आहे याची आम्हाला कल्पना आली नाही. खरोखर सर आम्ही तुमच्या बुद्धिवंत सागरामध्ये आलो नाही, त्यामुळे आम्ही कधीही अनसक्सेस होणार नाही हे आम्हाला खात्री पटलेली आहे. आम्ही नक्कीच ह्या बिझनेस मधून करोडपती होणार.